नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन. आज आपण नंदादीप नेत्रालय म्हणजे आमचं जे हॉस्पिटल आहे सांगली इथलं, तर त्याच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आहोत. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की ऑपरेशनसाठी आम्ही कोणकोणती मशीन्स वापरतो. आणि आता तुम्हाला हे बॅकग्राऊंडला जे सगळे मशीन्स दिसतात ते बघून तुम्हाला असं एक वाटत असेल की आपण कुठल्या तरी सायफाय मूवीमध्ये आलेलो आहे. तर तसंच आहे की आत्ताची जी अद्ययावत यंत्रणा आहे जी आम्ही ऑपरेशनसाठी वापरतो, खास करून मोतीबिंदू, जे पडद्याची ऑपरेशन्स आहेत त्यासाठी, नंबर घालवण्यासाठी जे वापरतो, हे सगळे अतिशय मॉडर्न आणि सॉफिस्टिकेटेड इक्विपमेंट्स आहेत. माझ्या मागे जी दोन मशीन्स आहेत ती ॲडव्हान्स फेको मशीन आणि रेटिनाच्या सर्जरीचं मशीन आहे. आणि याद्वारे आम्ही डोळ्यातला मोतीबिंदू काढायसाठी आम्ही ह्या मशीनचा वापर करत असतो. या दोन मशीन व्यतिरिक्त जे आम्ही पाहतो म्हणजे जे मायक्रोस्कोप आहे, तर हा ॲडव्हान्स 3D मायक्रोस्कोप आहे आमच्याकडे. 3D मायक्रोस्कोप म्हणजे काय असतं की याच्यामध्ये आम्ही त्या आयपीसमध्ये न बघता आम्हाला मोठ्या स्क्रीनवर, TV स्क्रीनवर रुग्णाचा डोळा दिसतो आणि त्याच्याकडे पाहून आम्ही ऑपरेशन करू शकतो. आणि यामुळे काय होतं, मॅग्निफाईड इमेजमुळं जी ॲक्युरसी आहे जे ऑपरेशनमध्ये आम्ही वापरतो ती खूप वाढलेली असते. तर असा हा 3D मायक्रोस्कोप आमच्या हॉस्पिटलमध्ये आहे आणि हा एकदम अद्ययावत ॲडव्हान्स मायक्रोस्कोप आहे. याच्यातच दोन ॲडिशनल इक्विपमेंट आता आमच्याकडे आलेले आहेत. अर्थात ही बऱ्याच दिवसापासून आमच्याकडे आहेतच, त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. हे जे कन्सोल आहे ते आम्ही वापरतो ते इमेज गायडेड सर्जरीसाठी. इमेज गायडेड सर्जरी म्हणजे रुग्णाचा डोळा आधीच आम्ही त्याचा फोटो घेतला जातो आणि हा फोटो या मशीनमध्ये आलेला असतो. आणि हे मशीन ज्यावेळी आम्ही ऑपरेशन करतो त्यावेळी त्या डोळ्याच्या इमेजवर सुपर इम्पोज करतो. त्यामुळे आम्ही ऑपरेशन कुठल्या ॲक्सिसमध्ये करतोय याचा रुग्णाला किती फायदा आहे, रुग्णाचा नंबर किती कमीत कमी आपण करू शकतो, यासाठी या इमेज गायडेड सिस्टीमचा वापर केला जातो. म्हणजे आमच्याकडे ही 3D इमेजिंगसुद्धा आहे आणि प्लस इमेज गायडेडसुद्धा आहे. तर असं असणारं आय थिंक महाराष्ट्रातल्या किंवा पूर्ण देशातच अक्षरशः बोटाच्या मोजण्या इतकीच हॉस्पिटल्समध्ये अशा प्रकारची यंत्रणा उपलब्ध असेल. आणि ह्याचा सगळा फायदा जो आहे तो आमच्या रुग्णांना होत असतो. आणि याच्यात आता एक नवीन ॲडिशन जी झालेली आहे त्याला आम्ही फेमटो असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी म्हणतो, किंवा साध्या भाषेत म्हणायचं झालं तर लेझर असिस्टेड कॅटरॅक्ट सर्जरी. आम्ही जे आत्तापर्यंत ऑपरेशन करत होतो त्याला आम्ही फेको इमल्सिफिकेशन पद्धत म्हणतो. आता ही पद्धत सुद्धा गेल्या साधारण 25 वर्षापासून वापरली जाते, 25 ते 30 वर्षापासून. आणि त्यात सुद्धा मी सांगितलं असं आता भरपूर अद्ययावत यंत्रणा आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे. आणि त्याच्यातच ॲडिशन म्हणजे आणखी ॲक्युरसी यावी, आणखी प्रिसिजन मिळावं, रुग्णाच्या दृष्टीनं आणखी चांगले त्याचे रिझल्ट्स यावेत, यासाठी हळूहळू तुम्हाला माहिती की सगळ्याच गोष्टी मशीन आता कंट्रोल केले जातात. जसं आता तुमचा मोबाईल बऱ्याच गोष्टीवर कंट्रोल करू शकतो. साधं पूर्वी आपण चित्र काढायचं तर हातानं काढावं लागायचं, पण आता तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटरवर आपण तेच चित्र अधिक चांगल्या पद्धतीनं आणि कमी वेळात पण अधिक ॲक्युरेट काढू शकतो. तसंच हे जे मशीन आहे ते आम्हाला त्याच्या सहाय्याने आम्ही मोतीबिंदू काढू शकतो आणि त्यासाठी हे लेझर आम्हाला असिस्ट करत असतं. आणि त्याच्यामुळे जो आम्ही इन्सिजन घेतो म्हणजे जे छेद करून आम्ही जे मोतीबिंदू काढत असतो ते सुद्धा मशीनच्या सहाय्याने बनवलं जातं. जे लेन्सचा समोरचा पापुद्रा आम्ही कट करतो तो सुद्धा या मशीनच्या सहाय्यानं एकदम एक्झॅक्ट सर्क्युलर पॅटर्नमध्ये आम्ही बनवू शकतो. त्यामुळे जी ऑपरेशनची जी ॲक्युरसी आहे ती आणखी वाढते. आणि या सगळ्या मशीन्सचा फायदा आमच्या रुग्णांना होत आहे. आणि आम्ही पाहतोय की वर्षानुवर्ष आम्ही जे ऑपरेशन्स करतोय त्याच्या रिझल्ट्समध्ये सुधारणा होत आहे. तर जरूर आमच्या रुग्णालयात तुम्ही भेट द्या. आणि आमच्याकडे अक्षरशः जगातली एक अशी यंत्रणा आहे जी आमच्या रुग्णांसाठी फायदेशीर असेल. धन्यवाद.